डंपर पण गावला, सगळंच गावलं. मी सुशील भांडेगिरे, सामाजिक कार्यकर्ता, जुनागौदावर पेठ. हे जे माझ्या मागं बघत आहात, ह्यो खड्डा गेल्या 3 आठवड्यापूर्वी जुनागौदावर पेठेतनं ट्रॅक्टर रात्रीचा इथं पलटी झाला होता आणि पाण्याचं जॅकवेल या ठिकाणी फुटलं होतं. हे बावड्याला थेट पाणी जाते. पण हे दुरुस्त करत असताना महानगरपालिकेच्या JCBनं ब्रह्मपुरीला पाण्याची लाईन जी जात्या त्याचा नळ ह्यात उकटला गेला आणि पाणी थांबलं गेलं. या ठिकाणचा हॉल आता दुरुस्त केला आहे. दुरुस्त करून आता 3 आठवडे झाल्यात, पण खड्डा तसाच आहे. या ठिकाणी हायवेसनं अनेक गाड्या येत्यात, टर्न मारत असतात. काल ट्रॅक्टर एक या ठिकाणी खड्ड्यामध्ये जात होता. मग याकडे महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा जे पाणीपुरवठ्याचे अधिकारी असतील हे का दुर्लक्ष करायला आहेत? वेळच्या वेळी हा खड्डा मुसवून घ्यायला पाहिजे का नको? का याच्याकडे दुर्लक्ष करायला लागल्यात? का अपघात होण्याची वाट बघाल्यात? आज जे 4 नगरसेवक महानगरपालिकेत निवडून गेलेले आहेत त्यांचं पण या ठिकाणी लक्ष असणं गरजेचं आहे. अशा घटना होता कामा नयेत. ज्या त्या ठिकाणी काम झालं की तिथली व्यवस्थित कामाचा निपटारा झाला पाहिजे. आज माझी नगरसेवकांना विनंती आहे की जी काम चुकणारी ही कर्मचारी आहेत त्यांना बोलवून तुम्ही वेळच्या वेळी ही कामं करून घ्या. लोकांच्या, नागरिकांच्या आपल्याकडनं अपेक्षा आहेत. त्याचबरोबर ह्या तोरसकर चौकातनं पंचगंगा नदीकडे जाणारा जो रस्ता आहे तो अवजड वाहतुकीसाठी बंद आहे. ॲक्च्युली तो वन वे आहे, पण अनेक डंपर या ठिकाणी